निनावी पत्रावरून बदलापूर शहरात एकच मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी आपल्या वाहिनीवर एक पत्र थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून वाचून दाखवलं. या पत्रात शहरातील नामांकित बहुजन कुटुंबीय असलेल्या राऊत कुटुंबाच्या विरोधात अतिशय अपमानजनक बाबी लिहिण्यात आल्या होत्या. पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी हे पत्र आणि यातील अपमानजनक वाक्य मुद्दामच आमची बदनामी करण्याच्या उद्देशानं वाचून दाखवले असा थेट आरोप यावेळी राऊत कुटुंबियांकडून झाला. मात्र मी फक्त माझी बातमीदारी केली असे स्पष्टीकरण पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी दिलं. अर्थात काल निनावी पत्र जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं होतं. पोहोचल्यानंतर त्याची मी बातमी केली होती आणि बातमीनंतर खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे तो बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनला जमा झाला होता. माझ्या नावाच्या घोषणाबाजी त्या ठिकाणी झाली. परंतु आज सकाळच्या सुमारास नगर परिषदेच्या माध्यमातून मी एक बातमी केली. नगर परिषदेमधून मी बाहेर पडत होते आणि बाहेर पडत असताना नगर परिषदेच्या आवारामध्येच त्या गेटमध्येच जवळपास 3 ते 4 महिलांनी माझी सगळ्यात पहिले गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, मला खिचण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिथून कशीबशी गाडी बाहेर काढली. तिथून मी डीसीपी सरांना फोन केला की असा प्रकार झालाय. त्याच्यानंतर मी सरांनी मला सांगितलं ईस्ट पोलीस स्टेशनला लगेच जा, पीआय सरांना भेटा. मी ईस्ट पोलीस स्टेशनला गाडी थांबवली. तोपर्यंत जवळपास जास्त महिला आल्या होत्या ईस्ट पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच खरं तर पुन्हा एकदा अनेक महिलांचा मॉब जमा झाला. त्यांनी आमची पूर्णपणे गाडी फोडलेली आहे, मला मारहाण केलेली आहे, जीवघेणा हल्ला माझ्यावरती केलेला आहे. एवढंच नाही तर माझ्या हातात असलेला मोबाईल जो आहे तो सुद्धा त्यांनी खेचलेला आहे आणि खेचून त्यांनी तो तिथून पळ काढलेला आहे. तेवढ्यात एका पोलिसांनी, लेडीज पोलिसने त्यांना पकडलं आणि त्यांच्या हातातून तो मोबाईल घेतला. माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन असतो, त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे आणि गाडी पूर्णपणे फोडलेली आहे. भाजपाचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो काही संपूर्ण प्रकार आहे तो करण्यात आलेला आहे. जरी प्रवीण राऊत तुम्हाला कुठेही दिसत नसते तरी सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार करण्यात आलाय असा माझा थेट आरोप त्यांच्यावरती आहे. त्यानंतर राऊत कुटुंबीय व त्यांच्या समर्थनात बहुजन जनता ही महिला पत्रकाराच्या विरोधात रस्त्यावर उतरली. बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात बहुजन समाजाने महिला पत्रकार विरोधात एकच हल्लाबोल करत श्रद्धा ठोंबरे यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी संतापलेल्या समाजाला पोलिसांच्या विनंतीवरून प्रवीण राऊत यांनी शांत केले. पोलीस योग्य तपास करून संबंधित दोषींवर कारवाई करतील असे आश्वासन आल्यानंतर हा दिवस शांत झाला खरा. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी पालिकेच्या आवारात संबंधित महिला पत्रकार व शहरातील महिला यांच्यातील वाद झाले. पुढे हे प्रकरण पोलीस स्थानकाच्या हद्दीत जात असताना पोलीस स्थानकाबाहेरच या महिला समर्थकांनी पत्रकार महिलेच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान पत्रकार महिलेने स्वतःला मारहाण झाल्याची यावेळी तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी या संबंधित महिलांवर गुन्हा दाखल केला असून या महिलांना ताब्यात घेण्यात आले. हा सगळा प्रकार प्रवीण राऊत यांच्या सांगण्यावरून झाल्याचा खळबळजनक आरोप यावेळी श्रद्धा ठोंबरे यांनी केला. अर्थात 100% झाला पाहिजे. हा पहिला प्रकार आणि पत्रकारांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी सुद्धा उल्हासनगरमध्ये असा काहीसा प्रकार घडला होता काही दिवसांपूर्वी. वारंवार पत्रकार ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरती, म्हणजे मला एक कळत नाही, निनावी पत्र आलं त्याचं मी फक्त बातमी केली आहे, एवढं सांगणं आहे की ते निनावी पत्र लिहिलं कोणी, कुठून आलं आणि त्याच्यामधला आशय कोणी, एवढी हिंमत केली त्यांनी त्याचा शोध घ्यायला हवा होता. ना की ज्यांनी हे पत्र, मी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त बातमी केली आहे, ज्यांनी लिहिलंय त्यांचा शोध घ्या. त्यांना तुम्ही कायदेशीर जे काही तुमचा रोष आहे त्यांच्यावर व्यक्त करणं अपेक्षित होतं. त्यामुळे माझी मागणी आहे की त्यांनी 100% माझ्यावर जो काही जीवघेणा हल्ला केलाय त्या संदर्भात बदलापूर ईस्ट पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी माझी थेट मागणी आहे. यावर उत्तर देताना प्रवीण राऊत यांच्या पत्नी नगरसेविका शीतल राऊत यांनी संबंधित महिला पत्रकार हिने जाणीवपूर्वक हा सगळा प्रकार केल्याचं म्हटलंय. मागील काही काळापासून कोणाच्या तरी सांगण्यावरून ही महिला पत्रकार राऊत कुटुंबियांना मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवीण भाऊ राऊत आज नगरसेवक झालेले, मला असं वाटतं की हजारो लोकांच्या मनामधले नगरसेवक हे प्रवीण भाऊ राऊत होते आणि आज ठीक आहे बीजेपीच्या माध्यमातून ते नगरसेवक झाले असतील, पण ते नगरसेवक झाले हे हजारो लोकांना जर पचलं असेल, पण हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक आहेत की ज्यांना हे आनंद हा पचवत नाहीये. हा आनंद त्यांच्यापर्यंत त्यांना ग्रहणच होत नाही आनंद, आणि त्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये श्रद्धा ठोंबरे ही एक आहे की जाणून बुजून प्रत्येक वेळेला प्रवीण भाऊ राऊत यांना ती टार्गेट करते आणि प्रवीण भाऊ राऊत हे कुठेतरी बदनाम होतील. निनावी पत्र याच पत्रकाराकडे कसे काय आले, ते कोणी पाठवले, त्या पत्रात फक्त राऊत कुटुंबियांविषयीच आक्षेपार्ह विधान का केलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे संबंधित महिला पत्रकाराने द्यावे. ही पत्रकारिता नसते. पत्रकार दोन्ही बाजू समजून घेऊन बातमी करत असतो. एखाद्या कुटुंबाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक बदनामी करण्याच्या उद्देशानं आलेले पत्र पत्रकारांनी वाचून दाखवावे की पोलिसांना याची माहिती द्यावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या महिला पत्रकाराने द्यावीत अशी मागणी शीतल राऊत यांनी यावेळी केली आहे.
तसेच निनावी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीविरोधात देखील त्यांनी खडेबोल सुनावलेत. काहीच घडला नाही. मी 2010 सालापासून या बदलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून काम करते. आजपर्यंत अशा प्रकारचं मी लाईव्हही कधी केलं नाही. आजपर्यंत असं कुठलाही पत्रकार देखील आजपर्यंत कधी असा वागला नाही किंवा काहीच नाही. कधीच अशा गोष्टी या बदलापूर शहरात घडल्या नाही, कारण की जे पत्रकार आहेत हे बदलापूर शहरातले पत्रकार होते. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये कुठेतरी सलोखा राखला गेला पाहिजे. बदलापूर शहरामधली शांतता सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि चांगल्या प्रकारच्या न्यूजच बदलापूर शहरातल्या पत्रकारांच्या माध्यमातून दिल्या गेल्या. पण ही श्रद्धा बदलापूरची नाहीच आहे, तर तिला बदलापूर विषयी प्रेम असेलच कसं? 100% पत्र लिहिणाऱ्यावर देखील तेवढीच तत्परतेने कारवाई झाली पाहिजे, किंबहुना तिच्या डबल कारवाई झाली पाहिजे. जर तो मर्द असताना तो मला असं तो तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून हे निनावी पत्र लिहिणारी व्यक्ती कोण आहे, त्या पत्रातील मजकूर चुकीच्या पद्धतीने वाचल्याबद्दल पत्र लिहिणाऱ्या आणि पत्र वाचणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. संबंधित प्रकार घडल्यानंतर शहरात वेगवेगळ्या चर्चा, प्रतिक्रिया उमटत आहेत. एखादा पत्रकार किंवा एखादी व्यक्ती जर चूक करत असेल तर त्याविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्याय करणे आवश्यक असताना पत्रकारावर दिवसाढवळ्यात थेट हल्ला करणे हे अतिशय निंदनीय असून हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. या संदर्भात शीतल राऊत यांनी देखील हल्ला झाल्याच्या प्रकाराचे आम्ही देखील समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रत्येकानं जबाबदारीने आणि दोन्ही बाजू समजून घेऊन आपली भूमिका मांडली पाहिजे, असे मत लोकतंत्रच्या माध्यमातून आम्ही सुद्धा व्यक्त करत आहोत. लोकतंत्र बदलापूर.